सगळी व्यवस्था नीट बघितली आपण तर केंद्राचं 5 वर्ष सरकारनुसार राज्यांनी आपला कारभार करावा 5-5 वर्षाचा, ही जी अपेक्षा आहे ती थोडीशी अनाठाई आहे. कधी उलट केलं तर आपण की समजा राज्याचं 5 वर्षाच्या वेळी 3 वर्षातच पडलं किंवा 2 वर्षात पडलं तर केंद्राचंही थांबवायचं आणि त्यांचं इलेक्शन घ्यायची. मग केंद्र तयार होईल का? मग राज्यांनी का तयार व्हावं? लॉ कमिशन यांनी सुद्धा अहवाल दिला होता की भारतामध्ये एक देश एक निवडणूक व्हायला हवी. तेव्हा मुळात एकच पक्ष होता काँग्रेस नावाचा आणि बाकीचे कोणते पक्ष विकसित झालेच नव्हते. अरविंद केजरीवाल बरोबर, तर हे बराच काळ जेलमध्ये होते. बरोबर. म्हणजेच गव्हर्नमेंटचा जो मुख्य आहे तोच जेलमध्ये होता, पण सरकार राज्य जे आपण म्हणू किंवा दिल्ली एक प्रदेश हा स्थिर होता. कधी नोकरशाही किंवा लष्करशाह यांच्या निष्ठेमध्ये कधी प्रॉब्लेम आला नाही. ते सगळे व्यावसायिक आहेत, प्रोफेशनल, आणि तरी आपापलं काम बरोबर त्यावेळी केलं. केंद्राच्या निवडणुका जर 5 वर्षांनी होत आहेत, तसंच राज्याच्या निवडणुका आपल्याला 5 वर्षांनीच घ्याव्या लागतील. पण जर समजा राज्यामध्ये कुठल्याही राज्यामध्ये जर एखादं सरकार बनलं नाही किंवा बनलेलं सरकार जर 2 वर्षात 2.5 वर्षात जर ते पडतंय तर मग त्याची स्थिती पुढे काय होणार? यामध्ये मुळात असं अझम्पशन आहे की केंद्र ही काहीतरी मोठी लोकशाही आहे आणि राज्य ही एक छोटी लोकशाही आहे. तर खरं तर हे काही खरं नाहीये. खासदारांना लोक निवडून देतात, आमदारांनाही लोक निवडून देतात आणि सारख्याच नंबरचे लोक निवडून देतात आणि त्यामुळे मग दोन्ही समान स्तरावर आहे.